fair delivery. Umpire decision is right. एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथम घरत आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑफला. खराब क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या क्षेत्ररक्षणाकडून चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. धावपलक्या धावा लागत आहेत त्या 10 बिनगडीबाद 10 अशी चांगली सलामी आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये ती सागर पाटील आणि नितेश पाटील या दोन फलंदाजांकडून सुपर 4 साठी होणारा हा सामना यावेळी रंगतोय. ही लढत दोन्ही संघासाठी अस्तित्वाची प्रतिष्ठेची सन्मानाची गावाच्या प्रतिष्ठेची ही लढत असेल. कारण की आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने आपल्या परीने खूप चांगला असा खेळ केला आहे. पुन्हा एकदा प्रथम घरत गोलंदाजीच्या मार्गावर. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय तो लॉंग ऑनच्या वरून. एक गगनचुंबी आसमानी सुलतानी षटकार. सोळा धावा धावपलकावरती या षटकाराच्या मदतीने. आता मात्र पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फटकेबाजी बघायला मिळतोय. फलंदाज सागर अतिशय आक्रमक अशी सुरुवात ती टायगर संघासाठी करून देताना मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फटकेबाजी केली होती. यावेळी देखील चांगली फटकेबाजी त्याच्याकडनं बघायला मिळतोय. खास करून टायगर संघाचं क्षेत्ररक्षण एक खूप उच्च दर्जाचं आहे आणि क्षेत्ररक्षण जीवावरती त्यांनी मागचा एक सामना जिंकला होता. शंतनू पाटील याचा फिटनेस खरोखर अतिशय चांगलं फिटनेस आणि त्या फिटनेसच्या आधारे फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल तेव्हा तो खूप मेहनत घेतो आणि त्याला यश संपादन करतोय. यावेळी मात्र चेंडूला प्लिक केलाय तो मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागत आहेत त्या टायगर संघाच्या. बिनगडीबाद 20 का दम खऱ्या अर्थाने दाखवला. यावेळी तो सागर पाटील या सलामीच्या फलंदाजाने खराब सुरुवात बघायला मिळाली. प्रथम घरात या षटकामध्ये नवीन गोलंदाज यावेळी येतोय तो मागच्या सामन्यामध्ये निर्णायक षटक या गोलंदाजाने टाकलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा यावेळी गोलंदाजी करणारे आशिष पाटील उर्फ ब्रेडली या नावाने त्याला ओळखला जातो. ब्रेडलीसारखी त्याची ॲक्शन आहे. यावेळी मात्र मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये कामगिरी केली होती त्याच कामगिरीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती आशिष पाटील या गोलंदाजाला करावी लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे आक्रमक फलंदाजी सागर या फलंदाजाने केली होती तशाच प्रकारची फलंदाजी यावेळी मात्र नितेश या फलंदाजाला करावी लागेल. कारण की तुम्ही सुरुवात केली ती सुरुवात पुन्हा एकदा तुम्हाला अखंडित ठेवावं लागेल. सातत्य टिकावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूने मात्र पाठीशी दांडगा अनुभव असणारा आशिष पाटील देखील मात्र चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा त्यांचे पाठीराखे नक्कीच त्याच्याकडून बाळगून असतील. यावेळी मात्र चेंडू खेळून काढला. यावेळी तो मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेटला थोडं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे बंबाल होतोय परंतु एक धाव क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेच्या बरोबरीने धावपलक पुढे सरकतो. धावपलकात धाव लागत आहेत त्या 21 विदाउट लॉस. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती. त्याच्यानंतर मात्र अचूक चेंडू टाकला होता. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं होतं आशिष या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आशिष समोर फलंदाज सागर. यावेळी मात्र चेंडू चांगला होता. चेंडू मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवतोय. चांगली गोलंदाजी, दिशेवरती नियंत्रण, स्वतःवरती कंट्रोल.
मी मगाशीच म्हटलं होतं की एक अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती आणि सामनावीराचा पारितोषिक त्यांनी संपादन केला होता आणि तोच आत्मविश्वास, तोच जोश यावेळी त्याच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये बघायला मिळालं. आमचे पंच प्रसादजी, सहस्रबुद्धीजी, रतनजी, मानेरकरजी यावेळी या सामन्यामध्ये पंचगिरी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र डाव्या एष्टीच्या उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच स्वैर चेंडू घोषित करतायत. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकतोय. आता मात्र कुठे का स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसलेला दिसतोय तो आशिष पाटील, ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात गोलंदाज. ब्रेडली ज्या प्रकारे गोलंदाजी करायचा तशाच प्रकारची शैली यावेळी ती आशिष पाटील या गोलंदाजाची. कारण की मगाशी माझे समालोचक मित्र सांगत होते निलेश की वसीम अक्रम यांनी सर्वात जास्त त्रिफलाचित फलंदाजाला केलं त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू बघायला मिळतो. सलग 2 दिशाहीन चेंडू आत्तापर्यंतच्या या गोलंदाजीमध्ये आशिषाचं मी जराशी कौतुक काय केलं, थोडंसं कौतुक त्याला पचवण्यामध्ये अपयश येतोय काय, त्याच्यामुळं कुठेतरी यावेळी दिशाहीन गोलंदाजी करतोय. कारण की शोएब अख्तर नावाचा एक गोलंदाज होता पाकिस्तान, त्याने देखील 161 किलोमीटरचा चेंडू टाकला होता. आत्तापर्यंत हा सर्वात रेकॉर्ड आहे. आणि लो विन्सेंट न्यूझीलंडचा त्याने तो चेंडू पेस केला होता. यावेळी मात्र लो फुलटॉसचा चेंडू पंचांकडे दाद मागले जातो. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम दिसत आहेत. 25 नो लॉस आफ्टर सेकंड ओव्हर प्रोग्रेस. जबरदस्त असं आयोजन आपण बघू शकता चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुठारी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आशिष. यावेळी मात्र फलंदाजाला फ्रंटफुटला येण्यास भाग पडतोय सागर पाटील. यावेळी मात्र चाचपडत खेळतोय. कारण की पहिल्या षटकामध्ये जो त्याने आत्मविश्वास आणि ज्या आत्मविश्वासाने फलंदाजी केली होती कुठेतरी आत्मविश्वास थोडासा कमी दिसतोय. कारण की आपण बघत असतो की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकाराची असते, मागणी रास्त असतो, परंतु ते शक्य होत नाही. कारण की एकेरी दुहेरी धावांना देखील भर देण्याचा प्रयत्न काही फलंदाज. यावेळी मात्र चेंडूला टॅप केलाय. अप्पर कटचा फटका बघायला मिळतोय. शोएब अख्तरला सचिन तेंडुलकर यांनी सेंचुरियनला 2003 साठी जो फटका मारला होता अप्पर कटचा, त्या फटक्याची आठवण करून देणारा हा फटका आपण बघितला. फलंदाज आहे यावेळी तो सागर पाटील. या चौकाराच्या मदतीने धावा होत आहेत धावपलकावरती. त्या 29 खरोखर अप्पर कट मारला होता, त्या चेंडूवरती षटकार गेला होता. मात्र या चेंडूवरती 1 बाउंस चौकार. खरोखर सचिन तेंडुलकर यांच्या फटकेची आठवण करून देणारा असा हा फटका होता तो सागरचा. दुसऱ्या बाजूने मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज होतोय, गोलंदाजी मार्गावरती तो आशिष पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर सागर. यावेळी मात्र चेंडूला बॅक पॉईंटच्या वरून खेळून काढला आहे. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत असा मनमोहक चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना यावेळी धावपलकावर धावा आहेत त्या टायगर संघाच्या. बिनगडी बाद 33 धावा. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया पुन्हा एकदा निलेश या आमच्या नवी मुंबईच्या समालोचक मित्राला. धन्यवाद जनसाहबाज. तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकताय. एक सिनियर समालोचक आहेत या परिसरातील शंकर मात्र्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात.
आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती अगदी 12 बॉलच्या पाठीमागे उभ्या केलेल्या आहेत. एका बाजूला बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सागर पाटील यांनी मोठ्या फटक्यांचा धिंगाणा मैदानाच्या आतमध्ये घातलेला आहे आणि 9 बॉलच्या पाठीमागे 28 धावांचा झुंजार खेळ. 33 धावा 33. पहिल्या ओव्हरला 20 धावा आहेत, या ओव्हरला 13 धावा आहेत आणि धावसंख्या आहे 33. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. गोलंदाज तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल शरीरापासून दूर नेला. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा आहे वाईट बॉल. पण दिशा असणं फार महत्वाचं आहे गोलंदाजाला आणि किंबहुना पा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आला तो वाईट बॉल. जीवनाला जर दिशा नसेल ना तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, दिशेला फार मोठं महत्व आहे. प्रतीक पाटील पुन्हा तयार होतील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज. हाई बॉल फार शरीरापासून दूर नेलेला आहे. पंचाने सांगितलं हा आणखीन एक वाईट बॉल आहे. पा खेळण्याच्या आवाक्या बाहेर एखादा जर बॉल फलंदाजाला असेल ना तर अशा बॉलला पंच वाईट बॉल घोषित करतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पंचांनी केलेलं आहे. शरीरापासून फार दूर बॉलला घेऊन गेले आणि पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. प्रतीक पाटील पुन्हा तयार होतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज. नितेश पाटील स्ट्रायकर एंडला आहेत, बॅटिंग करतात वैयक्तिक 3 धावांवरती. असं विश्लेषण आपण त्यांच्या बॅटिंगचं करूया. आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी पुढ्यातून बॉलला उसळवलंय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ही कला आहे गोलंदाजी मधली आणि त्या कलेचं सादरीकरण केलेलं आहे. टीम रोहिंजन तुम्हाला 17 क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करायचे, त्यामुळे तुम्ही स्पीडअप घ्या. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. नितेश पाटील तयार. आक्रमण केलंय, बॉल वरती हल्ला चढवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. 6 धावा षटकार. भाई ये भी कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण केलेलं आहे. एका बाजूला सागर पाटील, एका बाजूला नितेश पाटील. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करू लागलेली आहे. प्रतीक पाटील यांना कमबॅक करावं लागेल. पहिल्या विकेटचा शोध टीम रोहिंजनचा संपलेला नाहीये. फुलटॉस बॉल, माफी नाहीये. लॉंग लेगला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान नो+7. धावा मिळतील 7. खराब बॉलचा खरपूस समाचार. चुकीला कधी माफी नसते. गलफानपणाला क्रिकेटमध्ये कधी थारा नसतो. बीमर टाकला अटॅकिंग टू द बॅट्समन वेस्ट हाईट आणि हा बॉल पाठवला लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सरळ 6 धावांसाठी. फ्री हिटचा बॉल. गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल. फलंदाजाला मुभा. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो निर्धाव. अग्निदिव्यातून जाताना हा चांगला बॉल टाकलाय प्रतीक पाटील यांनी. फ्री हिटचा बॉल म्हटलं ना की फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो, बाकीचे प्रकार बंद होतात. एक रनआउट, बॉल हाताळणे, चेंडू दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, हे जे 4 प्रकार होते ना तेच जिवंत होते. रेग्युलर बॉल. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. बॉल वरती येतील वेगाने. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. एकच धाव या प्रयत्नामध्ये खर्च केले. धावसंख्या आहे धावफलकावरती 49 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम टायगरने उभारलेले आहेत. सागर पाटील, नितेश पाटील यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बहरू लागलेला आहे. एका बाजूला एक चांगली मोठी आणि मजबूत पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये या जोडीने उभी केली आहे. प्रतीक पाटील यांना विकेट घ्यावी लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चांगल्या प्रकारे प्रतीक पाटील यांनी कट केलेले आहेत. ही भेदकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि ती भेदकता चांगल्या प्रकारे दाखवली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाजीची धार दाखवावी लागेल. आगीच्या गोळ्यांप्रमाणे आज गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. नितेश पाटील. स्विच हिटचा फटका आहे दमदार. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने आणि अखेरकार फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 53 धावा. सागर पाटील यांचा दमदार चौकार.
एका बाजूला सागर पाटील उसळलेल्या दर्याप्रमाणे बॅटिंग करत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, अरे या बेधुंद वादळांनी गोठला किनारा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि धावसंख्येला कशा प्रकारे गोठता येईल ना याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. टीम रोहिंजन या टीमला, टीम डायगरला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये टीम डायगरला धावा मिळाल्या होत्या, त्या धावा होत्या तब्बल 20 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये टीम रोहिंजन या टीमने उसंडून धावा खर्च केल्या. आशिष पाटील आले, त्यांनी 13 धावा खर्च केल्या. धावसंख्येची गती कमी केली. प्रतीक पाटील आले आणि त्यांनी पुन्हा एकदा 20 धावा खर्च केल्या. म्हणजे अगदी झिगझॅग टाईप धावसंख्येचा आलेख ग्राफ तुम्हाला बघायला मिळेल. 20-13-20 असं विश्लेषण करूया. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत आणि 53 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे तर संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटचे 53 स्टेडियम आहेत आणि त्याच्यामधलं मोठं स्टेडियम अहमदाबाद मोटेरा येथे आहे. धावफलकावरती आहेत 53 धावा. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम टायगर. त्याचबरोबर संजीवन दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. वर्त घेता सेवेचे अश्रू पुसता यावे आणि देता देता या हाताचे कृत्यार्थ जीवन व्हावे. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात आणि या षटकासाठी आशिष पाटील नावाचा पर्याय पुन्हा एकदा निवडलेला आहे. ज्या आशिष पाटील यांनी गोलंदाजी करताना दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या ना, त्यांना पुन्हा बोलवलंय. वेगाने टाकलेला बॉल, वेगाला प्रत्युत्तर दिलाय. मिड विकेटला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि धावसंख्या भरारी घेते जाऊन पोहोचले 54 वरती. नितेश पाटील यांच्या बॅटमधून एकेरी धाव आलेली आहे. सागर पाटील यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे आणि सागर पाटील यांनी ज्या प्रकारे खेळ केलाय ना, या विकेटसाठी जाळं विनावच लागेल टीम रोहिंजन या टीमला. ही ती महत्वाची विकेट आहे. उसळलेला दर्या रोखायचा आहे. एका बाजूने आता आगीच्या तोफखान्यासारखी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज आशिष पाटील यांना. 11 बॉल मध्ये 32 धावांचा खेळ उभा केलाय. सागर पाटील यांनी सेकंडला तयार. आक्रमण केलंय. वेळेची अचूकता नाहीये. लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलला संरक्षण देतील, पाठमोरा करतील आणि या बॉलच्या पाठीमागे अवघी एकच धाव आलेली आहे. या ओव्हरमध्ये टीम रोहिंजन या टीमने कमबॅक चांगलं केलेलं आहे. 2 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आक्रमण जे आहे ना ते प्रखरतेने थांबवलेलं आहे आणि निश्चित आज थांबवावंच लागेल. वाखाडण्याजोगी गोलंदाजी आज करावी लागेल. आक्रमण केलंय. बॉल आकाशाला गवस निघालतोय. मिड विकेटच्या दिशेने निघालाय. हा बॉल आसमानी टोला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार. उभा केलेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमण केलंय. हे आक्रमण थांबावं लागेल. गोलंदाजी करताना आशिष पाटील यांना चांगली गोलंदाजी आज करावी लागेल. कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण आज करावं लागेल. वेगाने टाकलेला बॉल समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या वरतून बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत नितेश पाटील, डायगर आहे त्यांचं गाव. षटकार. यांच्या आधारावरती आपण हे गाणं ऐकलं. आधारित त्यांचं गाणं आपण ऐकलं. आक्रमण पुन्हा एकदा सी कॉर्नरच्या दिशेने बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. डीजे मास्टर झोमात आणि
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची धमाल करतायत. मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय, दुडगूस घातलाय, परंतु हे मोठे फटके रोकावे लागतील. गोलंदाजी करताना गोलंदाजीवरती आक्रमण चढवलंय, डावपेच पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. हे डावपेच नव्याने आखता येतील का? आणि हो, आज ते आखावेच लागतील. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे. आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 71 धावा धावफलकावरती उभ्या राहिलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला नितेश पाटील तयार. बॅटची कडा, बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक झेल पकडतील का? हाताच्या उंचीमधून बॉल निसटला. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय, जीवनदान मिळालंय. 73 धावा धावफलकावरती उभ्या राहिलेल्या आहेत. आणि या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 73 धावा. टीम टायगर प्रथम बॅटिंग करताना ऐकूया एक छोटस मधुर संगीत. असा गेलो असा आलो. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि या जोडीने नॉट आउट 73 धावा उभ्या केलेल्या आहेत. मला वाटतं आजच्या दिवसातली एक सर्वाधिक मोठी पार्टनरशिप ही असू शकते जी टायगर टीम कडून या स्पर्धेमध्ये आलेली आहे. 73 धावा धावफलकावरती उभ्या केलेल्या आहेत या जोडीने. सागर पाटील, नितेश पाटील यांचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक प्रणव पाटील. कार्पेटचा हा फटका, खोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्करचा वार. एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 13 बॉल 34 वरती सागर पाटील आहेत तर नितेश पाटील बॅटिंग करतायत. 13 बॉल 35. म्हणजे दोन्ही खेळाडूंचा जर खेळ तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला ना तर अगदी बरोबरीचा आहे. एकाने 34 बनवलेत, एकाने 35 बनवलेले आहेत. प्रणव पाटील अंतिम षटकामधले शेवटचे 5 बॉल घेऊन निघतील. पायांवरती असणारा बॉल, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फटकेबाजी. का जोडी जमली आहे आणि या जोडीने धावसंख्या चांगली उभारली. क्या बात आहे. 80 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि जे प्रेक्षकांना हवा आहे ना, डीजे मास्टर देखील तेच गाणं घेऊन येत आहेत. वेगाने टाकलेला बॉल, कार्पेटचा फटका, वेळीचा चुकता साधता आली नाही. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केला गेलाय आणि पाव डायरेक्ट हिट. आणि फलंदाजाला माघारी यावं लागेल. अविश असो किंवा क्रिकेट, तडजोड हा अविशाचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. फलंदाजीतील माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम टायगरला. आणखीन एक मोठा फटका आलाय. नाही होणार धावांचा तोटा. षटकार. धावा दूर.
हा बॉल समोर खेळला, एक धाव पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक नितेश पाटील डायगर यांच्या बॅटमधून आलं. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या नितेश पाटील यांच्या बहारदार खेळीसाठी. आज जबरदस्त बॅटिंग केली नितेश पाटील यांनी आणि आजच्या दिवसातलं या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आलं डायगर गावाकडून आणि खेळाडूचं नाव होतं नितेश पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेला एक देणगी आलेली आहे स्वर्गीय बेडक्या सुदाम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सूरज म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपये आम्हाला देणगी आलेली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि हाई बॉल सीमा रेषा पलीकडे मोठ्या फटक्यांचा कहर, धावसंख्येला आलाय बहर, चौकार. टायगरने उभारलेले आहेत 94 धावांचं लक्ष आहे टीम रोहिंजन या टीम समोर. एकदा जोरदार टाळ्या नितेश पाटील यांच्या बहारदार खेळीसाठी. आज मन जिंकणारी बॅटिंग केली आहे. अशाच खेळाने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि आज नितेश पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली. जबरदस्त बॅटिंग केली. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी आहे, कारण टीम रोहिंजन या टीमची बॅटिंग अजून बाकी आहे. येणारे 30 बॉल 94 धावांचं लक्ष आहे. आवाजामध्ये आपण करूया फेरबदल आणि पुन्हा एकदा ऐकूया कल्याण डोंबिवलीचा मराठीतला एक भारदस्त आवाज म्हणजे राहुल भोईर सरांचा. त्यांना विनंती करूया, आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे स्वागत, आणि ऐकूया इथून पुढच्या या मॅचची अर्धी कहाणी. त्यांची वाणी आहे राहुल भोईर सरांचा आवाज. सन्माननीय संजून म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत आणि या सन्मान करण्यासाठी आमच्या आयोजन समितीला विनंती आहे, सूर्यकांत दादांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करायचे. महत्त्वपूर्ण काही सन्मान जे आहेत ते आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. मनापासून आभार. त्यांच्याकडनं देखील आपल्याला सहकार्य आलेले. त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ समालोचक आमचे शंकर सरांना विनंती आहे की दादा आपण देखील सन्मानाकरिता आमच्यासोबत इकडेच आम्ही त्यांचा सन्मान कव्हर करू. आणि आज आपण आवाज ऐकला नवी मुंबईचा बुलंद आवाज आमच्यासोबत जॉईंट होते. सरांना विनंती आहे की आपण देखील जॉईंट व्हायचे. आमचे निलेश सर मर्डेकर यांना विनंती आहे, निलेश सर आमच्यासोबत जॉईंट व्हायचे आपल्या VIP डाईस वरती. चला मॅच ऑन करा प्लीज, आपल्याकडे वेळ नाहीये. अंधार या ग्राउंड वरती लवकर होतो. नंबर द्यायची विनंती. हरियाप सन्मान सुरूच राहतील प्लीज. चला निलेश सरांचा आपण सन्मान करूया. त्यांचा आवाज आपण ऐकला. चंद्रकांतजी म्हात्रे आमचे राजकुमारभाई म्हात्रे यांचे पिताश्री यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचं आहे. चांगलं असं त्यांचं समालोचन आपण आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलं. मॅचला होते सुरुवात. खुटारकर पहिला बॉल प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलनं सुरुवात केलेली मैदानाच्या आतमध्ये. प्रणव आणि प्रतीकला आक्रमणच करावं लागेल. टार्गेट या मॅचमध्ये बघतो आपण 94चं आहे. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटीलनं, सागर पाटीलनं. ओ विकेट. अजून एक चांगला चेंडू प्रचंड वेगानं विकेट मिळवून देईल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहिंजनला. विकेट इथनं मिळते. प्रणव कडनं जरूर एक मोठी इनिंग. तो खेळ मोठा दबाव आहे.
94चं खुटारकरचा हा नो बॉल, फटका हवेत खेळलेत. तिकडे डीप मध्ये बघतो आपण फिल्डर आहेत, त्यांना बीट करून चेंडू गेलेला नाहीये. तर झेल तिकडं पकडला होता, मात्र नो बॉल आहे. ओव्हरचे भरपूर मोठा असावा. जेव्हा जेव्हा खुटारकर करतात बॉलिंग तेव्हा तेव्हा आपण पाहतच असतो. त्यांच्याकडे वेग प्रचंड आहे, मात्र अशा गोष्टी आपण सातत्यानं जेव्हा जेव्हा संदीप बॉलिंग करतो तेव्हा तेव्हा आपण बघितलेल्या आहेत मैदानामध्ये. एकूण 3 धावा स्कोर बरोबर देत. येणारा चेंडू फ्रेटचा आहे, जरूर मोठ्या फटक्याच्या अपेक्षा. मध चेंडू चांगला आहे, काय लेंथ आपल्याला पाहायला मिळते. संदीप खुटारकर एक अप्रतिम खेळाडू आहे, बऱ्याचशा वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे. सुंदर बॉलिंग करत असताना क्लासिकल खुटारकर ओव्हर द विकेट. सेप आउट झाले, फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. पहिला सिक्सर. शॉट टायमिंग देखील तेवढंच सुंदर पाहायला मिळेल. लॉनला क्लिअर करत असताना याच फटक्यांची गरज आहे. विक्रम आणि प्रतीकला असाच आक्रमण करावा लागेल, तेव्हा जाऊन या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतील. अशक्य असं नाहीये क्रिकेटमध्ये, प्रयत्न तुमचे महत्वाचे. 17 सिक्सर सांगतात आमचे गुलशन पाटील, आमच्या ऑफिशियल गुणसंख्या की 17 सिक्सर मारायचे. फक्त म्हणता येणार नाहीये शंकरजी. 17 सिक्सर म्हटलं तर 30 बॉल मधले ऑलरेडी 5 चुनू टाकून झालेले आहेत. ओ द विकेट ना सेप आउट झाले, पुन्हा फटकावेत. डीप मध्ये तिकडे बघतो आपण फिल्डर, त्यांचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. मिळेल विकेट दुसरा धक्का रोहिंजनला. विकेट येत मिळते. धक्का लागत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक मंदारनं तिकडे झेल पकडलेला आहे. डीप मध्ये मंदार, शिवाजी पाटील आहेत, सध्या कुमार आहेत. मंदार लवकर श्री होतील.
तयारी चालू आहे त्यांची अशी. आमचे मित्र आहेत ते मंदार पाटील. फटका चांगला आहे. पुन्हा डीप मध्ये मंदार पोहोचलाय. चांगली फिल्डिंगच्या अपेक्षा जरूर त्याने चेंडू स्टॉप देखील केलेला आहे. दावीत एक सिंगल डबलला काम जमणार नाहीये. या मॅच मध्ये मोठे फटके मारायचे. आम्ही मगाशी सांगितलं की 17 सिक्सर सोपं नाही आहे. इव्हिनिंगचं सेशन आहे आणि तिकडे बॉलिंग चांगली डायगरकडे. कमी केली गती ऑनसाईडला टर्न केलाय. डीप मध्ये बघतो आपण तिकडे कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. अजून एक हेलिकॉप्टर डीप मध्ये शिवाजीदादा पाटील तिकडे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. धाव सिंगल मेल. टायगरचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. आज त्यांच्या टीमचा खेळ चांगला झालेला आहे. जरूर ते देखील आनंदित असावे. तेवढे समर्थक रोहिंजनचे देखील आहेत. ते थोडेसे नाराज असावे. नेक्स्ट बॉल समोर पुन्हा डीप मध्ये लॉंग ऑन लाईत उपस्थित. धाव गसमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती. प्लीज हरी अप. अजिबात थांबू नका. घाई करा. अंधार खूप लवकर होतो मैदानावरती. या मागे मोठमोठे टॉवर्स असल्या कारणानं चला त्वरा करा. थँक्यू सो मच. आजचा दिवस का होईना आम्हाला बोलण्याची संधी आमच्या आयोजकांनी मनोजदादा पवार जे चांगले अंपायर्स आहेत ते उद्या आपल्यासोबत जॉईंट होतील उत्तर शिवचे. त्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि एक दिवस कोण आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली जरूर. त्याबद्दल आयोजकांचं देखील आमचे निलेश म्हात्रे असतील, मयूरदादा म्हात्रे, विशालदादा म्हात्रे, जितेशदादा म्हात्रे यांचं देखील मनापासून आभार. आणि ग्रामस्थ मंडळ कुटारी गावचे आमचे सगळेच ग्रामस्थ. हरी अप. घाई करा. वेळ नाही आपल्याकडे. प्लीज सागर सॅगी प्लीज प्लीज. एवढा वेळ नाहीये. ऑलरेडी दिवस थंडीचे आहेत आणि ह्या मैदानावरती जास्त अंधार लवकर होतो. थंडीचे दिवस आहेत गुलशन दादा. थंडी लागणारच. रायगडामध्ये जास्त थंडी आहे. अच्छा या विभागात जास्त थंडी आहे. मात्र इकडे गरमागरम फटका आहे. असेच काही फटके हवेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवीन चेंडू द्या. सिक्सर. रोहिंजनला जर मॅच जिंकायचे असेल तर रन एकूण झालेले आहेत 24 धाव आहेत. 24. षटकातील पुढचा चेंडू ओद विकेट ना. बाकफोला जाऊन पंच केलेला आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर तिकडे उपस्थित नाहीयेत. रन चांगला मिळतील. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॅटरी चेंज करा माईकची. यावेळी देखील फटका चांगला. डीप मध्ये आता मात्र फिल्डर उपस्थित आहेत. निशान कडनं चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट येत ना मी ते एकूण बघतो आपण 4 विकेट गेलेले आहेत.
फटका चांगला आहे, याच फटक्यांची गरज आहे, ते फटके मारावे लागतील रोहिंजनला. आला मोठा फटका, सिक्सर. 34 धावा स्कोर बोर्ड वरती. तशीच गरज आहे, चौकार षटकारांचीच गरज आहे मॅच मध्ये. तर कुठे जाऊन या धाव संख्येपर्यंत पोहोचू शकेल रोहिंजन संघ जयदुर्गा. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिकडे उपस्थित आहेत संतनू पाटील. नावित नंबर 1 सिद्धी कुर्लेच्या अगेन्स्ट पकडलेला झेल, तो महत्वपूर्ण. पुन्हा फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळ, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. धाव मात्र एकच मिळेल. सिंगल डबलला काम तर जमणारच नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 36 धाव आहेत. हरियाप घाई करा प्लीज. 12 चेंडू 58, 10 सिक्सर मारायचे 12 बॉल मध्ये. उद्याच्या ज्या मॅचेस आहेत, उद्या वेळेवरती टीमनं रिपोर्ट करायचे. बघा, उद्याच्या मॅचेस ज्या आहेत वेळेवरती यावं लागेल. तनिष 11 नागाव 12-13 विरुद्ध वडवली, माफ करा वळवली आणि नागाव मध्ये उद्याचा आपल्याला पहिला सामना ठीक 9 वाजता पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मोरबी संकेतचा संघ आहे, मोरबी विरुद्ध उसाटणे ही दुसरी मॅच आहे. आणि तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारगर विरुद्ध नांदगाव. आणि त्याच्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल तलोजा आणि तलोजाच्या अगेन्स्ट रोहिंजन ए संघ उद्या खेळणार आहे. या उद्याच्या मॅचेस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत. प्लीज वेळेवरती सगळ्यांनी या, कारण का सगळ्या मॅच आपण 5-5 वर्ष खेळतोय. त्या अनुषंगानं वेळेवरती यावं लागेल आपल्याला. नितेश, हेलिकॉप्टर शॉट समोर, डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, शिवाजी दादा आहे, चूक होणार नाहीये. विकेट मिळालेली आहे नितेशला. फलंदाज बाद. पाच विकेट गेलेले आहेत आणि या मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. यावेळेचा नो बॉल, भीमरे झेल पकडला गेला नीरज न. 2 धावा, धावसंख्या 42 स्कोर बोर्ड वरती. पूल केलाय, फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. सिक्सर 48 धावा सिक्सरच्या मदतीने स्कोर बोर्ड वरती. खराब आहे चेंडू, अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. संदीप काय सांगतात?
50 धावा स्कोर बरोबरती आहेत. चांगला चेंडू होता फुलर लेनचा व्हाईट यॉर्कर. धाव मात्र घेतली गेली नाही. आता शेवटचा एक षटक बाकी असणार आहे. सांतनू पाटीलचा देखील वापर करायला पाहिजे. जरूर कदाचित त्याचा वापर होतो का बघूया. क्या बात झालेला आहे. त्याचा देखील वापर झालेला आहे. पहिलाच बॉल वरती फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील चौकार. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. बॅटिंग त्याला मिळाली नव्हती. त्या अनुषंगाने त्याने आता बॉलिंग मागून घेतलेली या मॅच मध्ये. कारण का दोघांनीच बॅटिंग केली होती पहिल्या इनिंग मध्ये, सागर आणि नितेशनं. सेप आउट झाले. ऑन साइडला फटका. डीप मध्ये बघतो ग्राउंड फिल्डर देखील आहेत. आणि आता या मॅच मध्ये फॉर्मॅलिटी बाकी आहे. प्रेक्षक देखील ऑडियन्स देखील जागा सोडत आहेत. त्यांना माहिती आहे फायनली सुपर 4 मध्ये जय हनुमान टायगर संघ निश्चित त्यांनी जागा पक्की केलेली आहे. कमी गेली गती. फुल टॉस. फटका चांगला. रन चांगले. 4. निर्णायक 2 चेंडू शिल्लक आहेत. $59 डावा झालेले आहेत. प्रयत्न जरूर रोहिंजन संघाने देखील केले. चांगला चेंडू. बोल्ट. काय चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. खेळाडू बाद. शेवटचा चेंडू तो देखील आलेला बघतो आपण. डॉट. आणि आजचा दिवस फायनली कंप्लीट झालेला आहे. आणि सुपर 4 मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ टायगर क्वालिफाय झालेला आहे. जरूर एक ट्रॉफी त्यांना मिळणार आहे लास्ट डे ला. अभिनंदन जय हनुमान क्रिकेट संघ टायगर. आणि हार्ड लक टप लक जय दुर्गा टीम रोहिंज.